हॅलो मंडळी, आज मी तुम्हाला आंब्याची खुरपण दाखवत आहे. हे बघा, बाया मंजूर लावलेले आहेत खुरपायला, कारण खूप गवत झाला आहे का. थोड्या दिवसांनी आंबे खाली लटकलेले आहेत, तर ते पुरे गवतात दबून जातील, त्यामुळे थोडे गवत काढून घ्या. आंब्याला तोड आलेला आता गळून गेला आहे. थोडे थोडे आहेत आंबे लागले, तर नंतर बी तोड आलेला वाचला. गावामध्ये मंजूर भेटत नाही, दुसऱ्या गावावरून मंजूर आले आहे. म्हातारी बाई सुद्धा काम करते, कारण मजुरी असते गरिबांची. सर्वच असे नशिबवान नसतात. घरात काही प्रॉब्लेम असेल म्हणून झाली, खूप वय आहे, 70 जवळजवळ असेल. घरच्या परिस्थितीमुळं खरंच गावाकडचे काही गरीब लोकांना खूप त्रास आहे अजून. आपल्यालाच लागत आहे लिहून. हे बघा, बगर 2 पाटे आंब्यामध्ये बगर पेरले आहे. आता हुरड्यामध्ये आले बगर काढायला आल्याने थोडीशी अर्धे काढायला आले, अर्धे नाही. नंतरच होऊ द्यायला लागेल. छान घरची बगर असली तर उपासाला काही टेन्शन नसतं. हे बघा, उन्हाळी तीळ आहे, पण पातळ झाला आहे, पण आलाय, खूप बोंडे आले त्याला. उन्हाळ्यात पण काही ना काही चालूच असतं. पहिले कापसाच्या टायमालाच तीळ असायचे, आता कधी पण काय पण धान्य पिकते. आता पहिल्यासारखे नाही राहिले. हरभरे सर्व ड्युटी असते कामाची आठवण राहिली पाहिजे ना, नाही का. बाया कामाला येतात. जरी असलं सगळ्यात काय नाही बोललं तर काय झालं, बोला. काय नसतं ते मग एक तिकडच्या बाया होत्या ना, नसतं गाणे बिणे म्हणायचे. गाणं म्हणा म्हणते ते यायला येतात ना गाणी. लावा मला का इथे झालाय ना काल. उठा बरं, हो दे एक. त्या दोघी जण दिसत नव्हत्या ना. हा, आता दिसायला लागली. चला आता झाली आता सुट्टी, चला आता. इकडे एक कान राहील नाही तर कान घ्या काढून. मानेवर नाही येणार आहे, असं नाही. माझी दिसली पाहिजे. एक सेपरेट घ्या. मन में अंधेरा है, रास्ता न सूझे, किसको पुकारूं मैं, कोई न बूझे। दुनिया की इस भीड़ में मैं खो न